म्हणजे मी ज्या लेणीवर काम करतो पितळखोऱ्यावरती, तुम्ही जर पितळखोऱ्यावर आलात तर तुम्हाला ते बघायला मिळेल की ती अख्खी लेणी त्या हत्तींनी तोलून धरली आहे. ती त्या हत्तींची रांग आहे, 9 हत्तींची रांग, आणि त्याच्यावर पूर्ण लेणी उभी आहे. तर आता इथे तसं नाहीये, पण इथे त्यांनी आभास निर्माण केलाय की 2 हत्ती तुमच्या स्वागतासाठी आहेत. इथे 2 ते हत्ती तुम्हाला दिसत आहेत. आता इथली हत्तींची शिल्पकला खूप प्रगत आहे. जर तुम्ही पितळखोऱ्यावर गेलात तर ती बेसिक आहेत. ठोकळ्यांसारखे पाय आहेत, डोबल चेहरा आहे असा ठोकळ्यांसारखा. पण इथे मात्र हत्तीच्या लाईफ साईज, म्हणजे जो ॲक्च्युअल हत्ती असतो त्याच्या साईजचा तुम्हाला हत्ती निर्माण केलेला आहे. थोडीशी शिल्पकला इथली प्रगत झालेली होती. त्याचं कारण असं आहे की आपण जेव्हा पितळखोऱ्यावर किंवा तुम्ही कारल्यावर जाता, तर पितळखोरा किंवा कारल्या लेणीवर तुम्ही जाता ना, तर हत्तींच्या ही ज्या खोबड्या आहेत तिथं खोबड्या बघायला मिळतात. म्हणजे पोकळी असायची, त्या पोकळींमध्ये ॲक्च्युअल लाईफमधले हस्तिदंत